नगर तालुक्यातील वाळकी येथील श्रीराम पायी दिंडी सोहळ्याचे टाळ मृदुंगाच्या गजरात अन ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषात दिमाखात आळंदीकडे प्रस्थान झाले। वाळकीकरांचे दैवत पूज्य महेंद्रनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर, आळंदी, शिर्डी या तीर्थक्षेत्राकडे पायी दिंडी सोहळा दरवर्षी मार्गस्थ होत आहे। हा देवीदास भालसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदीकडे मार्गस्थ होणाऱ्या दिंडीच्या मिरवणुकीस येथील श्रीराम मंदिरापासून प्रारंभ करण्यात आला। गुरुमाता सुभद्रा काकू यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। आळंदीकडे निघालेल्या दिंडीचे भाविकांकडून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। मिरवणूक मुख्य चौकात आल्यानंतर महिलांच्या नेत्रदीपक फुगड्यांनी उपस्थित भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले। भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, माजी उपसभापती संतोष मस्के यांनी दिंडीतील भाविकांना शुभेच्छा दिल्या। गुरु महेंद्रजी महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने सर्वच या ठिकाणी भक्तिमय झालेलं गाव आणि या भक्तिमय सोहळ्यात झालेला पंढरपूर पायदिंडी सोहळा असन तसंच आळंदी पायदिंडी सोहळा असन यांचे आदरणीय आमचे वडील आदरणीय दासांना बांशिक असतील या ठिकाणी उपस्थित शेवटे महाराज आहेत, त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी आहेत, जाणारे कासारताचे परिवार असेल या ठिकाणी प्रेमसारखे नानासारखे तरुण असतील आणि सगळे माझ्या माता भगिनी या ठिकाणी जमलेले आहेत। आज गुरु माऊली या ठिकाणी या दिंडी सोहळ्यासाठी प्रस्थान करण्यासाठी आलेले आता जीवन गेलेले घोषापूट असतील, विक्रम दादा, दादासाहेब कासार, नाना मोहनसर या ठिकाणी आशिष दादा आहेत, या ठिकाणी पंडित आप्पा बोटे आले, बाजीरावजी, रामापा, रामाकांत सर, म्हणजे लोक बोटे, आमचे मेजर काका आले, सर्व मान्यवर मागे बरेचसे मंडळी आहेत या ठिकाणी। सर्वच या ठिकाणी भक्तिमय वातावरणात आता प्रजापूर दिंडी सोहळ्याचे प्रमुख आपले मार्गदर्शन बापूसाहेब कासार या ठिकाणी आलेले आहेत। अशा सर्वांच्या उपस्थित या ठिकाणी हा दिंडी सोहळा अण्णा असतील, त्यांचे सर्व सहकारी पोपट महाराज या ठिकाणी, मस्के असतील, कासार असतील या ठिकाणी, प्रेमसाहेब असतील या ठिकाणी, सर्व अतिशय मनोभावे या ठिकाणी सोहळा जात आहेत। गुरुजी या ठिकाणी जसं म्हटले की जसं आपल्याला सर्वांना या दिंडी सोहळ्यात जे जात आहेत त्यांना जसं पुण्य लागतं तसंच उपस्थितांना या दिंडी सोहळ्यात मनापासून जे शुभेच्छा देत असतील अशा सर्वांच्या या ठिकाणी शुभेच्छा या दिंडीसाठी असतात आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी परमेश्वर प्रभू श्रीराम असतील, परमपूज्य सद्गुरू मेघनाथ महाराज असतील, आपले आदरणीय ज्यांनी या आपल्या महाराष्ट्राला संदेशाला मराठीतून या ठिकाणी गीता दिली आणि जे ज्ञान या ठिकाणी मर्यादित होतं ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचले असे संत या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीच्या तीर्थक्षेत्रात सर्व या ठिकाणी आपला या ठिकाणी पांडुरंगाचा, ज्ञानेश्वर महाराजांचा, तुकाराम महाराजांचा गजर करीत तिथपर्यंत जात आहेत। अतिशय तुम्हाला सांगतो आता गुरुजी तिथे अनुभव आहेत, महाराज सांगतात की या दिंडी सोहळ्यात गेलो तर माणूस वर्षभर चार्ज होतो, जे तुमचे काही विकार असतील ते निघून जातात। पायी चालण्याने जे भक्तिभाव या ठिकाणी होतो त्याच्यातून माणसाला जे आत्मिक समाधान मिळतं ते तुम्हाला कुठेही मिळत नाही, फक्त आपल्या या परमेश्वर नामातच जे समाधान आहे। माझ्या माता भगिनी एवढ्या आता या ठिकाणी इतक्या वेळ झालं या ठिकाणी पुरुष मंडळी सुद्धा या वयात सुद्धा या ठिकाणी चालतायत। आमच्या अण्णा या ठिकाणी 85 वर्षात झाले, आम्हाला सगळ्यांना सांभाळून आमच्या परिवाराला सांभाळून या ठिकाणी अध्यात्मात ते काम करतायत, पहिल्यापासून ओढ आहे त्यांच्यामुळेच आम्हाला या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य महेंद्रनाथ महाराज भेटले आणि या आमचं भाग्य आहे की आम्हाला असे वडील या ठिकाणी या लाभले। आमचं खरंच परम भाग्य आहे की आम्ही अण्णांच्या पोटी या ठिकाणी त्यांच्या मातेच्या पोटी जन्म घेतला। अण्णांचे आम्ही चिरंजीव आहे, सर असतील, दादा सर, आम्ही कायम त्या ऋणी राहू कारण आपण सर्वजण त्यांना सहकार्य करतात। आपलं अगदी मनापासून हे होतंय, थोडस माणसाचे प्रत्येकाचे विचार थोडेसे मागे पुढे असतात, पण सर्वांना हा सोहळा आपल्या परमेश्वराच्या नावाखाली एक करतो आणि सर्वांना सांभाळून घेऊन हा सोहळा जातोय। या ठिकाणी आपणास खरंच मनापासून शुभेच्छा देतो। आमचे आपले सद्गुरू जर महेंद्रनाथ महाराज या ठिकाणी असते तर खूप आनंदात असतात। आज सुद्धा ते आपल्याला या दिंडी सोहळ्यासाठी पाहत असतील समाधीतून की आमचे माझे या ठिकाणी शिष्यगण, त्यांचे भक्तगण या ठिकाणी पंढरपूर असेल, आळंदी असेल, सगळ्याच ठिकाणी या ठिकाणी पूजा अर्चा सुद्धा महाराज या ठिकाणी आमच्या मंदिराचे ते प्रेमसाहेब सचिन
असतील, त्यांचे सर्व सहकारी बाबू असतील, मंडळ बापू, सर्व सोहळा या ठिकाणी आता 700 किलोमीटर सोहळा या ठिकाणी पायी दिंडी सोहळा आता आपण आलो होता कार्यक्रमाला. आपण या ठिकाणी एक दिवस आम्हाला प्रवचन कीर्तन सेवा दिली. या ठिकाणी सोहळा आता ती दिदी आली, ती महाराज आहे आणि हा सोहळा महाराजांच्या याच्याखाली आमच्या गुरुबंधूंनी 700 किलोमीटर गुरुजी या ठिकाणी पायी आणला. या ठिकाणी रोज गुरुजी आता 20 किलोमीटर रमाकांत चालवत असेल, रोज 50-55 किलोमीटर चालून या ठिकाणी मोठा सोहळा या ठिकाणी असं सोहळा परत होणार नाही असा सोहळा या ठिकाणी आणला. सर्व महिला भगिनींचे तर खूप या ठिकाणी मी आभार मानतो की त्यांच्या सहकार्यामुळे हे नाथांचं कार्य या ठिकाणी तळागाळात जात आहे. आमची जया काकी आली, अतिशय मनोभाव या ठिकाणी तिची हाराची सेवा या ठिकाणी असतील. आणि नानासारखे, रामाबासारखे आम्हाला मार्गदर्शक त्यानंतर मेजर काका महाराजांनंतर हेच या ठिकाणी पुढं चालतोय. त्यांच्या मागे आम्ही बापू असतील, संदीप भाऊ असतील, हे सर्व दादासाहेब या ठिकाणी ते जसं सांगतील जसा निर्णय होतो. काकू आहेत आमच्या मागे, परंतु मग सचिन भाऊ, आम्ही बाबू, आम्ही देव साहेब असतो, आम्ही रामाबा असतील, नाना यांच्या जे काही निर्णय घेतात त्या निर्णयाचे आम्ही बरोबर असतो. आणि हा सोहळा हा उत्तरोत्तर श्रीरामाचं कार्य या ठिकाणी तात्यांनी जे सुरू केलं होतं ते पूर्ण या ठिकाणी आपल्या परिसरात त्याचं या ठिकाणी लागून आपल्या या ठिकाणी महाराज समाधिस्थ आहेत. त्या ठिकाणी महाराज खूप काही त्या ठिकाणी नुसतं गेलो आम्ही तरी आम्हाला त्या ठिकाणी जे समाधान लागतं ते आम्हाला पुढंच लागत नाही. ह्या आपण म्हणतो संसारिक जीवनात खूप कष्ट आहेत. गुरुजी सांगतायत वाढती या ठिकाणी आणि या ठिकाणी चांगल्या या दिंडीसाठी खूप माझ्या परिसरामध्ये आपल्या माहितीमधून या ठिकाणी आमची आदरणीय माहिती यांच्याखाली आणि गावातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने या दिंडीसाठी आज प्रस्थान होत आहे. मी पांडुरंगाला ज्ञानेश्वर महाराजांनी खूप प्रार्थना करतो की या दिंडीस सपोर्ट पद्धतीने आपला प्रवास घडो. मी माझ्या रामभक्ताच्या वतीनं रामभक्त उद्योग समाजाच्या वतीनं आयोजनाच्या मार्गदर्शनाखाली वय किती 85 वय आणि ते वर्षातून 2 वेळा दिंडी सोहळा आयोजित करतात. सोहळ्यासाठी त्यांच्या दिंडी पायी यात्रेसाठी आमच्या मोठे परिवाराच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. दिंडीत सहभागी झालेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी उपसरपंच दादासाहेब कासार, रमाकांत बोठे, गोरख बोठे, सोपानराव कासार, अशोक लांडगे, आशिष कासार, बापू कासार, शेळके महाराज, पंडित म्हस्के, माधुरी झेंडे, तुकाराम कासार, भानुदास कासार, भाऊसाहेब भालसिंग, राम कासार, दादासाहेब भालसिंग, बाबासाहेब कासार, अक्षय भालसिंग, पाटील कासार, दशरथ बोठे, भाऊसाहेब भालसिंग, मंड्याबापू झोंड, संदीप भालसिंग आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.